गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आपल्याला तर जवळ 3:30 वाजता आपल्याला एक भाडं लागलेलं आहे. तर इथून ते राणा प्रताप चौकातून आहे ना, तिथून ते मटेरियल घ्यायचं आहे आणि राधाकृष्ण हॉटेल आहे ना, ITR सिग्नलच्या पाठीमागं ते गायत्री ट्रान्सपोर्ट आहे, त्याच्या तिथं कुठं तरी ते ट्रान्सपोर्टला मटेरियल सोडायचं आहे. चला जाऊ लोडिंगला. अरे मिरची शेट पहा कसे उभे बसले वा. पहा ते कसे बसेले पहा ते तिकडं. सकाळपासून नाकार होतो, जेवण झालं, गप्पा गोष्टी सर्व झालं, पण भाडंच नव्हतं. आत्ता 3:30 नंतर भाडं आलं. चला ठीक आहे, काय वांधा नाही. हे बघा असं वातावरण बघा. लोड होत आलेले बघा. आता लोड झाले. तर चला, गणपती बाप्पा मोरया. तर आपल्याला जायचं इथून आहे ना, त्रिमूर्ती चौक, दोंदे पूल, ITR सिग्नलच्या बॅक साईडला असा आपला प्रवास आहे. चलो. उन्हाळ्यामुळे ना रसवंत जोरात चालू आहे बघा. जिकडं तिकडं रसवंत आहे बघा, आणि गर्दी पण भरपूर आहे रसवंतीवरती. कोल्ड्रिंकपेक्षा ऊसाचा रस एकदम चांगला, आयुर्वेदिक आहे त्यामुळे एकदम चांगला. म्हणजे तुम्ही 1 ग्लास ऐवजी 2 ग्लास प्या, पण कोल्ड्रिंक नका पिऊ. ऊसाचा रस प्या, तो एकदम चांगला. किंवा लिंबू सरबत, ते पण उन्हाळ्यासाठी एकदम छान, कोल्ड्रिंक ऐवजी. कारण आता उन्हाचा चटका चांगला जबरदस्त वाढून राहिलेला आहे. त्यामुळं काळजी घ्या सर्वांनी मित्रांनो. पाणी भरपूर प्या, ऊसाचा रस प्या, लिंबाचा रस प्या, कोल्ड्रिंक पिऊ नका. हा आला त्रिमूर्ती चौक. सिग्नल पडलेला आहे रे बाबा, आणि सर्व्हिस रोड सुद्धा बंद करून टाकलेला आहे रिक्षावाल्यांनी बघा. नाही तर आपल्याला डावीकडे वळायचं आहे, पण सर्व्हिस रोडमुळं रिक्षावाल्यांमुळे गडबड होत होती. चला बरं झालं, मिळाला रस्ता आपल्याला. सिग्नलवरती रिक्षावाले काय करता, जे सर्व्हिस रोडनी जायचा रस्ता असतो तो पण बंद करून टाकता, गडबड होऊन जाते बघा. चलो, उन्हाळ्यामुळे ना नको रे बाबा उन्हाळा, जाऊ दे एकदाचा उन्हाळा, अशी म्हणायची वेळ आलेली. इतकं पार म्हणजे टेम्परेचर 40-42 पर्यंत आहे. असं आजूबाजूला हिरवंगार दिसलं ना जरा, शेती वगैरे, असं जरा मस्त वाटतं, बरं वाटतं जरा उन्हाळ्यामध्ये. आणि यावर्षी खूपच उन्हाळा आहे, जबरदस्त उन्हाळा आहे. असं हिरवंगार वाटलं ना जरा बरं वाटतं, मस्त डोळ्यालाही बरं वाटतं जरा. आणि हा बघा दोंदे पूल.
आलं राधाकृष्ण हॉटेल. आणि इथं अन्नपूर्णा ट्रान्सपोर्ट आहे ना, तिथं आपल्याला हा माल द्यायचा आहे. आणि हे बघा याला अन्नपूर्णा ट्रान्सपोर्ट. बघा इथं माल खाल्या करण्यासाठी झालं बघा. खाली होती गाडी आता आपली, काय 5-10 मिनटामध्ये खाली होऊन जाईल. हलके बॉक्स आहे, खाली बॉक्स झाले का झाले नाक्यावर. मित्रांनो, आपण ते ITI सिग्नलच्या पाठीमागं जे अन्नपूर्णा ट्रान्सपोर्ट आहे ना, तिथं ते मटेरियल सोडून आहे ना नाक्यावर आलो. आणि नंतर लगेच आपल्याला एक भाडं लागलेलं आहे सेंटरिंगचं. तर ते भरण्यासाठी बघा आता आपण आंबट पोलीस चौकीच्या पुढे आलेलो आहे. हे बाई लोड करताय बघा ते. लोड करायला सुरुवात झाली आता गाडी. हे बाई हे सर्व मटेरियल न्यायचं आहे. झाली आता आपली गाडी ना लोड होत आलेली आहे. हे बघा लोड होत आली आहे आपली गाडी. हे बघा गाडी लोड झाली. आता आपल्याला जायचं तिबेटियन मार्केटला. हे बघा हे दादा पण आहे बघा आपल्याबरोबर. हां तर चलो. ऊन उतरलं त्यामुळे भारी वाटतं एकदम मस्तपैकी. थंड थंड हवा सुटलेली मस्तपैकी. मित्रांनो बघा येते RD सर्कल आहे बघा. बघा नेक्स्ट लेवलचे एकदम मशिनरी. तर मित्रांनो बघा आता आपण तिथून मटेरियल भरल्यानंतर इथं खाली करायला इथं कॉलेज रोडला आलो बघा. इथं खाली होणारी गाडी बघा आता. आपली अर्धा ते 5 तासामध्ये गाडी खाली होऊन जाईल. आणि गाडी खाली झाली का आपण जाऊ नाक्यावर परत. तर मित्रांनो आता आपली गाडी खाली होत आलेली आहे. तर हा व्हिडिओ पण आपण इथंच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय. सी यू.